चला तर आज माझ्यासोबत व्हिडिओची सुरुवात करते आणि त्यानंतर ना इकडं गावाकडून आलेल्या गोष्टी मी तसंच ठेवले होते. पीठ पण संपला होता, तो काढायचा होता. आदूच्या डोळ्यामध्ये ना काहीतरी गेली आणि तेच ते बघायला सांगते. तिला बर्फ लावायला सांगितलं आणि त्यानंतर हा पीठ वगैरे काढून ठेवून घेतला आणि उद्या डोसा बनवायचा म्हणून तांदूळ वगैरे भिजत घालत होते. पण ना ह्या उन्हाळ्यामध्ये डोसा वगैरे खायची बिलकुल इच्छा होत नाही. तरी आदूचा हट्ट होता म्हणून भिजत घालून ठेवून दिला आणि त्यानंतर मनूचं असं काहीसं चालू आहे. तिच्या दादूचा आज बर्थडे आहे, तुम्ही बघू शकता ती काय बोलतीये. आता लावा. देवाच्या फोटोला बघून संभाजी म्हणते आणि दादूला बघून अण्णा म्हणते. तर असं तिचं चालू आहे. आणि तर मॉर्निंग छान असं चटणी वगैरे बनवून घेतली आणि डोसा पण बनवायला घेतला. तेल संपला होता, तो आधी काढून घेतला आणि पटापट डोसे बनवले होते. यांना काय डोसा वगैरे खायचा नव्हता आणि आदू मी नाश्ता करून घेतलो आणि यांच्यासाठी छान असं बनाना मिल्कशेक बनवायचं होतं. याच्यामध्ये ना थोडंसं ड्रायफ्रुट्स आणि खजूर घालायचं, जेणेकरून तो थोडासा टेस्ट लागतो. याचा टेस्ट एवढा काही छान नसतो, पण जिम करणाऱ्याला हा खूप हेल्दी म्हणजे चांगला आहे. बाहेरचं प्रोटीन शेक पिण्यापेक्षा हा वाला ऑप्शन छान आहे. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.